Okay, done with your presenting? All of you have done with your presenting? Okay, okay. Done. So, first we are going to revise whatever we have learned in the last lecture, okay? So, let me know if my screen is visible to all of you. Yes? Is my screen visible? Okay. Okay. So, this is our lesson, and in this lesson, the last lecture we have learned about some effects of British rule on India. Okay, ब्रिटिशांनी भारतावर जी सत्ता केली त्यामुळे भारतावर कोणते परिणाम झाले ते आपण पाहिले होते. त्यामधलं फर्स्ट होतं ड्युअल गव्हर्नमेंट. ड्युअल गव्हर्नमेंट म्हणजे दुहेरी राज्य व्यवस्था. ड्युअल इज टू, डबल. ओके ओके यामध्ये काय सांगितलेलं की रॉबर्ट क्लाइव्ह याने काय केलं, ड्युअल गव्हर्नमेंट सिस्टीम पहिल्यांदा बेंगालमध्ये इंट्रोड्यूस केली. ओके अँड त्यामध्ये काय होतं, व्हॉट वॉज द ड्युअल गव्हर्नमेंट सिस्टीम ही द कंपनी अंडरटूक द वर्क ऑफ रिव्हेन्यू कलेक्शन. ओके महसूल गोळा करण्याचं काम कंपनी करणार आणि नवाब विल डू द वर्क टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर. ओके नवाब काय करणार, त्यावेळी बंगालमध्ये नवाबशाही होती म्हणून नवाब काय करणार, आपल्या प्रदेशात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करणार. ओके then we have some parliamentary laws. What parliamentary laws? Some laws were made by parliament that we have saw. Then civil services, मुलकी नोकरशाही यामध्ये ICS जेवढ्या काही इंडियन सर्व्हिसेस आहेत, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्या इंग्रजांनी सुरू केलेल्या होत्या आणि त्यांचा समावेश होतो. देन वी सॉ मिलिटरी अँड पोलीस फोर्स. ओके लष्कर आणि पोलीस दल यामध्ये काय केलं जायचं, इंग्रजांच्या ताब्यातील जे प्रदेश आहेत त्यांचं संरक्षण करणे आणि अजून दुसरे प्रदेश हस्तगत करणे. ओके हे काम मिलिटरी आणि पोलीस फोर्स करायचे. ऍज दे वेर ऑन द साइड ऑफ ब्रिटिश. ते ब्रिटिशांच्या साइडचे होते, त्यांनी बनवलेली मिलिटरी आणि पोलीस फोर्स होती म्हणून जे कोणी भारतीय रिव्हॉल्ट म्हणजे उठाव करायचे ब्रिटिश सरकारच्या अगेन्स्ट त्यांना तो उठाव मोडून काढण्याचं काम हे मिलिटरी किंवा पोलीस फोर्स करत असत. देन वी हॅव सॉ ज्युडिशियल सिस्टीम म्हणजेच न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्था कशा प्रकारे होती, न्यू ज्युडिशियल सिस्टीम इंट्रोड्यूस केलेली ब्रिटिशांनी इंडियामध्ये जी इंग्लंडशी रिलेटेड होती. ओके त्यामध्ये काय होतं, डिस्ट्रिक्ट आणि सिव्हिल अँड क्रिमिनल कोर्ट होते आणि प्रत्येकाशी रिलेटेड जो जो खटला असेल, जी जी केस असेल ती त्या त्या कोर्टात चालवली जायची. ओके देन वी हॅव सॉ इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजेच कायद्यापुढे सगळेजण समान आहेत ते पाहिलेलं. इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ ब्रिटिश. ओके what we saw in the economic policies of British that प्राचीन काळापासून काय होत होतं, भारतावर वेगवेगळ्या प्रकारे आक्रमण होत होतं आणि सगळेच आक्रमण करणारे भारतात टिकू शकले नाही, पण ब्रिटिश असे होते जे भारतात टिकले. ओके आणि इंग्लंड एक मॉडर्न नेशन होतं, आधुनिक राष्ट्र होतं आणि तिथे ऑलरेडी औद्योगिक क्रांती झालेली होती. ओके आपण पाहिलं होतं राईट. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हॅव टूक प्लेस फर्स्ट इन इंग्लंड. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव भारताच्या इकॉनॉमीवर पडला. ओके लँड ओके इथपर्यंत आपण पाहिलं होतं राईट. येस देन वी आर गोइंग टू स्टार्ट विथ लँड रिव्हेन्यू पॉलिसी. ओके म्हणजेच जमिनीचे रिव्हेन्यू म्हणजे महसूल, एका कर, जमिनीवर जो कर आकारला जातो तो कर. मग इंग्रजांनी काय केलं, न्यू लँड रिव्हेन्यू पॉलिसी आणली, नव्या जमीन महसुलीचे काही कायदे आणले, व्यवस्था आणली. मग त्याचा नक्की भारतावर काय परिणाम झाला ते आपण पाहणार आहोत. ओके सी लँड रिव्हेन्यू पॉलिसी
म्हणजे नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे काय परिणाम झाले भारतावर, that we are going to see. Before the British rule, the village economic system was self-sufficient. Okay, म्हणजे बघा, जेव्हा ब्रिटिश भारतात येण्याच्या अगोदर सुद्धा हे सगळे व्यवहार चालू होते की नाही? मग तिथली लोक, एखाद्या गावातली लोक ही त्यांची असणारी इकॉनॉमिक सिस्टीम, त्यांची जी आर्थिक परिस्थिती होती किंवा सिस्टीमला आपण म्हणणार व्यवस्था, ओके, आर्थिक व्यवस्था होती, ते शेतकरी किंवा तिथे त्यांना व्याज देणारे सावकार हे एकमेकांच्या सांभाळून घ्यायचे, ते ब्रिटिशांच्या अगोदर सुद्धा. ओके, आणि त्यांच्यासाठी ते पुरेसं होतं. त्यांना ब्रिटिशांची जी नवीन पॉलिसी होती तिचे त्यांच्यावर वाईट परिणाम झाले, कारण ते गावात राहणारे होते आणि त्यांच्या गावामध्ये त्यांचा व्यापार चालायचा, त्यांच्या सावकारांशी किंवा त्यांच्याशी रिलेटेड कोणत्याही लोकांशी या शेतकऱ्यांचा व्यापार चालायचा. पण जेव्हा ब्रिटिशांनी न्यू रिव्हेन्यू पॉलिसी आणली, जमीन महसुलीची नवीन व्यवस्था सुरू केली, तेव्हा त्यांच्यावर त्याचे वाईट परिणाम झाले. थ्रू ऍग्रिकल्चर अँड रिलेटेड सर्व्हिसेस द नीड्स ऑफ द विलेज वेअर फुलफिल्ड इन द विलेज इटसेल्फ. बघा, शेती, तेव्हाची लोक मोस्टली शेती करायची आणि शेतीशी रिलेटेड दुसरी काही कामं असतील ती करायची, आणि ती केल्यामुळे ज्या काही त्यांच्या गरजा असायच्या, व्हॉट एव्हर देअर नीड्स टू बी, ओके, त्यांच्या ज्या काही गरजा होत्या त्या सगळ्या गरजा ते लोक काय करायचे, स्वतः भागवत असत, त्यांना गावाबाहेर जाण्याची गरज लागत नसे. लँड रिव्हेन्यू वॉज द मेन सोर्स ऑफ इन्कम ऑफ द स्टेट. ओके, जमिनीवरचा महसूल, जमिनीवरचा कर हा एखाद्या स्टेटचा, एखाद्या राष्ट्राचा सगळ्यात जास्त उत्पन्न कमवण्याचा सोर्स होता. During the pre-British period, revenue was based on the type of cultivated crop. Okay? प्री-ब्रिटिश पिरियड म्हणजे ब्रिटिश आपल्या भारतात येण्याच्या अगोदर जो शेतसारा आहे, शेतसारा किंवा महसूल किंवा कोणत्याही प्रकारचे पैसे जे दिले जायचे ते कशावर दिले जायचे, ऑन द टाइप ऑफ कल्टिवेटेड क्रॉप. ज्या प्रकारचं पीक आपण टाकलेलं आहे, पेरलेलं आहे, अशा प्रकार त्या पिकावर रिव्हेन्यू बेस्ड असायचा, रिव्हेन्यू डिपेंड असायचा. किती कर त्या शेतकऱ्याकडून घेतला जाईल, हे त्याने कोणतं पीक टाकलं आहे, ते पीक किती रुपयांना विकलं जाईल, या गोष्टींवर डिपेंड असायचा. द फार्मर वॉज एक्झेम्प्टेड फ्रॉम टॅक्सेशन इन केस ऑफ लॉस ऑफ क्रॉप्स. पण तीच पिके जर लॉस झाला, त्याच्यात कधी कधी जास्त पाऊस पडला किंवा वेगवेगळ्या अर्थक्वेक आला किंवा जास्त उन्हामुळे त्यांची पिकं करपून गेली, तर त्या फार्मर्सला त्या टॅक्स पासून बचाव दिला जायचा. Revenue was mainly collected in the form of revenue was mainly collected in the form of grains. मोस्टली काय करायचे त्यांनी, जो महसूल आकारायचे लोकांवर तो धान्य रूपानेच घ्यायचे. जी धान्य वापरली जायची, धान्य त्यांनी लावलेली असतील त्याच रूपात त्यांच्याकडून रिव्हेन्यू घेतला जायचा. Even in case of late payment of tax, the farmer's land was not confiscated. जर शेतकऱ्याला वेळेवर शेतसारा भरता आला नाही, वेळेवर व्याज देता आलं नाही, त्याला उशीर झाला थोडासा शेतसारा भरण्यात, तरी सुद्धा शेतकऱ्यांकडून त्यांची जमीन काढून घेतली जात नव्हती. ओके, बघा या फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, ब्रिटिश सरकारच्या अगोदर, ब्रिटिश सरकारचं आपल्यावर राज्य सुरू होण्यापूर्वी काय झालं, विलेज मध्ये म्हणजे खेड्यातील जी अर्थव्यवस्था होती ती एकदम सेल्फ सफिशियंट होती, स्वयंपूर्ण होती, त्यांचे निर्णय ते स्वतः घेऊ शकत होते. तसंच शेती आणि इतर उद्योग होते त्यांच्यासाठी. या शेती आणि त्यांच्या इतर, जसं शेतीशी रिलेटेड कोणकोणते उद्योग असू शकतात, जसं गाई म्हशी पाळणे, बरोबर, दुधाचा व्यवसाय असू शकतो, कोंबड्या पाळणे,
पोल्ट्रीचा व्यवसाय असू शकतो. हे सगळे शेतीशी रिलेटेड व्यवसाय आहेत. मग ते व्यवसाय आणि उद्योग यांच्याद्वारे काय केलं जायचं, गावातल्या गावातच त्या गावकऱ्यांच्या गरजा भागवल्या जायच्या. जमीन महसूल हे मोस्टली राज्याचं उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं. लँड रेव्हेन्यू वॉज द मेन सोर्स ऑफ इन्कम ऑफ द स्टेट. सगळ्यात जास्त प्रमुख उत्पन्नाचं साधन होतं जमीन महसूल, लँड रेव्हेन्यू. मग इंग्रज येण्या अगोदरच्या काळात जसं पीक शेतकरी जमिनीवर लावायचा त्याच्यानुसार त्याच्यावर शेतसारा आकारला जायचा. पीक चांगलं आलं नाही, कधी काही त्रास झाला पिकाला, पाऊस पडला, पीक वाहून गेलं, उन्हामुळे करपून गेलं, तर त्या शेतकऱ्याला सूट देखील मिळायची. आणि हा जो महसूल आहे तो मोस्टली पैसे नाही तर धान्य रूपाने घेतला जायचा. जसं जर 100 पोती धान्य झालं तर त्याच्यातली 5 पोती सरकारला द्यायची, अशा प्रकारे. ओके. शेतसारा भरण्यास जरी शेतकऱ्याला उशीर झाला तरी शेतकऱ्याकडून त्यांची जमीन काढून घेतली जात नव्हती. ओके. हा पॅराग्राफ समजला सगळ्यांना? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. Have you understood? Okay. Okay. We will continue. To increase income, the British made important changes in the revenue system. मग आता ब्रिटिशांचं या अगोदरचा जो पॅराग्राफ आपण वाचला त्यामध्ये काय होतं, ब्रिटिशांपूर्वी, बिफोर ब्रिटिश, ओके, ब्रिटिशांपूर्वी इन्कम टॅक्स रेव्हेन्यू कशा प्रकारे होता भारतात ते आपण पाहिलं. आता जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांनी काय केलं बघा. टू इन्क्रीज द इन्कम, द ब्रिटिश मेड इम्पॉर्टंट चेंजेस इन दी रेव्हेन्यू सिस्टीम. उत्पन्न पाहिजे होतं त्यांना, पैसा पाहिजे होता, आणि उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी काय केलं, जी महसूल पद्धती होती रेव्हेन्यू सिस्टीम मध्ये होती, रेव्हेन्यू सिस्टीम होती त्यामध्येच काही बदल घडवून आणले. Land was measured and as per the area of the land the tax was fixed. बघा पहिल्या पद्धतीत काय होतं, शेतकरी ज्या प्रकारे पीक लावेल त्या पिकावर शेतसारा आकारला जायचा. जर पीक नाही आलं तर त्याला शेतसारा भरण्यात सूट दिली जायची. पण इंग्रजांनी काय केलं, सगळ्या जमिनीची मोजणी केली. ज्याच्या नावावर जितकी जमीन आहे त्यांनी त्या जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसारा भरायचा, असं फिक्स करण्यात आलं. Payment of tax was made compulsory in the form of cash. बघा लास्ट पॅराग्राफ मध्ये आपण पाहिलं, जेव्हा गावातल्या गावात त्यांचं महसूल आकारला जायचा, महसूल पद्धती चालू होती रेव्हेन्यू सिस्टीम, तेव्हा काय करायचे, पेमेंट कोणत्या पद्धतीत करायचे, ग्रेन्सच्या रूपात, ते धान्यच द्यायचे टॅक्सच्या रूपात. पण जेव्हा इंग्रज भारतात आले त्यांनी काय केलं, इन द फॉर्म ऑफ कॅश, हे पेमेंट त्यांनी कॅशच्या स्वरूपात, त्यांनी शेतसारा हा रोख रकमेच्या स्वरूपात घ्यायला सुरुवात केली. If the farmer failed to pay tax in time, then his land would be confiscated. जर शेतकऱ्याला शेतसारा वेळेवर भरता आला नाही तर त्याची जमीन जप्त केली जायची. The British system of land revenue collection differed from place to place, which led to exploitation of all farmers. मग ही महसूल गोळा करण्याची पद्धती होती, ही इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. जसं महाराष्ट्रात वेगळी, पश्चिम बंगालमध्ये वेगळी, काश्मीरमध्ये वेगळी. जिथे जिथे ब्रिटिशांनी राज्य केलं तिथे वेगवेगळ्या स्टेट नुसार त्यांनी लँड रेव्हेन्यू कलेक्शन साठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या. आणि यामुळे काय झालं, इट लीड टू एक्सप्लॉयटेशन ऑफ ऑल फार्मर्स. सगळ्या शेतकऱ्यांचे शोषण होऊ लागले, सगळ्या शेतकऱ्यांवर अत्याचार होऊ लागले. बघा कसा डिफरन्स आहे. ब्रिटिशांच्या अगोदरची जी रिव्हेन्यू सिस्टीम होती त्यामध्ये काय होतं, शेतकऱ्यांनी कसं पीक लावलंय, त्याचं कसं पीक आलंय त्याच्यावर आकारला जायचा. आणि ब्रिटिश आल्यानंतर काय होतं, शेतसारा हा त्याच्या जमिनीच्या आकारावरून, जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे, एरिया किती आहे त्याच्यावरून ठरवला जाऊ लागला. पहिल्यांदा ब्रिटिश येण्यापूर्वी रिव्हेन्यू सिस्टीम मध्ये काय होतं, शेतसारा हा धान्याच्या रूपात दिला जायचा. ब्रिटिश आल्यानंतर त्याने रोख पैसे घ्यायला सुरुवात केली.
ओके, जर शेतकऱ्याला उशीर झाला पैसे द्यायला तर त्याची जमीन जप्त केली जात नव्हती, पण ब्रिटिशांच्या कायद्यानुसार त्या शेतकऱ्याची जमीन जप्त केली जाऊ लागली. ओके, समजला हा पॉइंट तुम्हाला? येस एव्हरीवन, क्लिअर? एनी डाऊट इन दिस? Okay. Okay, so we will continue now. Now, consequence of new land revenue system. आता आपण पाहिलं की न्यू लँड रिव्हेन्यू सिस्टीम कशी होती, इंग्रजांनी जी नवीन महसूल व्यवस्था आपल्या भारतात आणली ती कशा प्रकारे होती ती मी तुम्हाला लास्ट पॅराग्राफ मध्ये सांगितलं. तर हा पॉइंट आहे, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ न्यू लँड रिव्हेन्यू सिस्टीम. या नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे भारतावर किंवा भारतातील शेतकऱ्यांवर कोणते परिणाम झाले? What were the consequences they faced that we are going to see in this? Okay, there were undesirable effects of the new land revenue system on the rural life. बघा, rural life, गावातले जीवन, शेतकरी मोस्टली गावामध्ये राहतात, राईट? मग ही नवीन जमीन महसूल व्यवस्था होती, त्याचे खूप वाईट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले, रुरल लाईफ वर झाले. For payment of taxes, Indian farmers started selling the crops at whatever price they it received. बघा, आता त्यांना शेतसारा भरण्यासाठी काय, नव्या ब्रिटिशांच्या सिस्टीम नुसार त्यांना पैसे मोजावे लागणार होते, पैसे द्यावे लागणार होते शेतसाराच्या स्वरूपात, राईट? म्हणून त्यांनी काय केलं, बाजारामध्ये जो कोणी आपलं पीक ज्या किमतीला घेईल त्या किमतीला ते विकू लागले. स्वतःच्या पिकाची पर्वा न करता आपलं पीक किती मौल्यवान आहे, त्याची जास्त किंमत आपल्याला मिळू शकते असा विचार न करता त्यांनी जी काही त्यांना किंमत भेटेल त्या किमतीला पिकं विकायला सुरुवात केली. The merchants and brokers started purchasing their goods at minimum rate. मग व्यापारी होते आणि जे दलाल होते त्यांनी काय केलं, त्यांना शेतकऱ्यांची ही अवस्था समजली आणि त्यांनी त्यांच्याकडून कमीत कमी दरात त्यांचं पीक घेण्याची सुरुवात केली. त्यांनी सुद्धा या गोष्टीचा फायदा उचलला आणि शेतकऱ्यांकडून कमीत कमी दरात पीक घ्यायला सुरुवात केली. At certain times, the farmer had to mortgage his land to the money lender for arrangement of money to pay the tax. बघा, पण कधी कधी एकदम कमी किमतीला पीक विकून सुद्धा शेतकऱ्यांना पुरेसे पैसे टॅक्स भरण्यासाठी नव्हते मिळत. मग त्यांनी काय केलं, शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे आपली जमीन गहाण टाकली आणि त्यातून जे कर्ज घेतलं ते कर्ज त्यांनी शेतसारा म्हणून ब्रिटिशांना फेडलं. फार्मर्स बिकेम बँकरप्ट. त्यामुळे शेतकरी काय झाले, कर्जबाजारी झाले. बघा, आपलं शेतीचं उत्पन्न त्यांनी जे घेतलं, पिकं घेतली त्यांनी एकदम कमी भावात बाजारात विकून टाकली. व्यापाऱ्यांनी ती त्यांच्याकडून एकदम कमी भावात विकत घेतली, राईट? त्यानंतर सुद्धा त्यांना पैसे नव्हते देण्यासाठी, ब्रिटिश सरकारला टॅक्स भरण्यासाठी पैसे नव्हते. मग त्यांनी काय केलं, जमिनी विकायला सुरुवात केली, जमिनी गहाण ठेवायला सुरुवात केली. जमिनी गहाण ठेवणे म्हणजे एखाद्या पिरियड साठी, जसं की एक महिना सांगून 10,000 रुपये घेणे त्या जमिनीवर, पण जर तुम्ही 10,000 रुपये त्या एक महिन्यात रिटर्न नाही करू शकला तर ते तुमच्या जमिनीवर कब्जा करणार. ओके, अशी पद्धत. मग याने काय झाले, शेतकरी कर्जबाजारी होत गेले. In case of non-repayment of loan, the farmer had to sell his land. मग कधी कधी शेतकऱ्याला ही कर्जफेड करता येत नव्हती, त्याच्याकडे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पैसेच नव्हते. मग त्यांना यावेळी आपल्या जमिनी सुद्धा विकाव्या लागल्या. The farmer was exploited by the government, जमीनदार्स, मनी लेंडर्स अँड मर्चंट. मग ह्या शेतकऱ्यांचं सरकार, जमीनदार, सावकार आणि व्यापारी या सगळ्यांकडून शोषण होऊ लागलं. ओके, त्यांच्यावर अत्याचार होऊ लागले. येस, अंडरस्टूड? नवीन जमीन महसूल व्यवस्थेचे काय परिणाम झाले भारतीय शेतकऱ्यांवर?
What consequence they faced? Yes, understood. Okay, so can you tell me the difference between revenue policy before British and after British? Yes, can you explain the difference between revenue policy? Okay, Rudra, put on your mic. Yes, ma'am, am I audible? Yes. Yes, ma'am. Ma'am, the land revenue before British rule was assessed according to the life of the crop, was collected in the form of grain, was waived in the crop failed. The land was not confiscated if there was delay in payment of tax. But after the policy of British period, tax was fixed on the basis of area, payment of revenue in cash within the prescribed time limit, confiscation of land in case of the failure to pay revenue in time, system of collection differed from region to region. All this led to the expoliation of the farmers. Okay, good. And can anyone tell me what consequences the farmer faced because of this? Yes? Okay, Mansi, put on your mic. Yes, ma'am. Farmers were forced to sell their produce to the merchants and the middlemen at a low price in order to pay revenue. Farmers mortgaged land and become indebted to money lenders. They were forced to sell land to pay debts, so they become bankrupt. The farmers were exploited by the government, landlords, merchants, and money lenders. Okay, good. Anyone in Marathi? Yes, Marathi medium students, can you tell me this in Marathi? नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे शेतकऱ्यांवर काय परिणाम झाले? कोणते परिणाम झाले? Yes, who is there from Marathi medium? Can you tell me the answer? Yes, anyone is there from Marathi medium? Please let me know. Okay, no one is here from Marathi medium, right? Okay, now. Okay, so our next point is commercialism of agriculture. Commercialism, व्यापारीकरण. ओके, एखादी गोष्ट कमर्शियल आहे असं आपण काय म्हणतो, कारण ती विकण्यासाठी काढलेली असते, व्यापारात असते म्हणून. ओके, कमर्शियली कमर्शियलिझम सॉरी कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर, दॅट इज शेतीचे व्यापारीकरण. ओके, बघा. Initially, food grains were cultivated by the farmers. Okay. पूर्वी शेतकरी काय करत असत, स्वतःच्या शेतात अन्नधान्य पिकवत असत. अन्नधान्य म्हणजे गहू, तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी. ओके, जे आपल्या दैनंदिन जीवनात आपण जी अन्नधान्य वापरतो, शेतकरी पूर्वी तेच पिकवत असत. It used to fulfill their domestic needs as well as the needs of the village. मग हे असे गहू, तांदूळ किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी पिकवल्याने काय होत असे, त्यांच्या स्वतःच्याच गरजा आणि गावातल्या लोकांच्या गरजा त्याने भागत असत. ओके, ते त्या गोष्टींचा घराच्या वापरासाठी उपयोग करत असत किंवा गावातील लोकांना ते अन्नधान्य ते विकत असत आणि ते त्यांचा अन्नासाठी वापर करत असत. The British government started giving more encouragement to cash crops like cotton, indigo, tobacco, tea, etc. पण जेव्हा भारतात ब्रिटिश आले तेव्हा त्यांनी काय केलं, ज्या पिकांमधून जास्त पैसे मिळतील, कॅश क्रॉप्सला म्हणतात मराठीमध्ये नगदी पिके. नगदी पिके. ओके, ही नगदी पिके त्यांनी घ्यायला शेतकऱ्यांना
त्यांनी शेतकऱ्यांना उत्तेजन दिलं की तुम्ही अशी नगदी पिके घ्या ज्याच्याने तुम्हाला जास्त पैसे मिळतील. मग ती नगदी पिके, जास्त पैसे कमवून देणारी पिके कोणती होती? कॉटन, कापूस, इंडिगो, नीळ, नीळ लावतो ना आपण कपड्यांना, ती नीळ. टोबॅको, तंबाखू. टी, चहा. बघा, इंग्रज खूप हुशार होते. त्यांना माहित होतं जर शेतकऱ्यांनी ही पिके कमवली तर जास्त शेतसारा मिळेल किंवा व्यापार जास्त प्रमाणात होईल आणि त्या व्यापाराचे पैसे सुद्धा त्यांना म्हणजे त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीलाच जात होते. म्हणून त्यांनी असा विचार केला. The process of giving stress on cultivation of profit-giving cash crops instead of food grains is known as the commercialization of agriculture. ओके, मग अशी पद्धती ज्यामध्ये ब्रिटिश सरकारने अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा ज्या पिकांमधून आपल्याला नफा मिळेल, पैसे मिळतील अशी व्यापारी पिके घेण्यावर भर दिला, त्याच प्रोसेसला शेतीचे व्यापारीकरण म्हणजे कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर असं म्हणतात. ओके, आय विल अगेन एक्सप्लेन व्हॉट इज कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर. अगोदर काय करायचे शेतकरी? इनिशियली farmers used to cultivate food grains, okay, and they used the food grains to fulfill their domestic needs as well as the needs of the village. But the British government wanted them to grow some cash crops like cotton, indigo, tobacco, tea, etc. And this was the process in which they gave stress on cultivation of profit giving cash crops instead of food grain, and this process is called commercialization of agriculture. Okay, understood everyone? What is commercialization of agriculture? And is understood? Yes. Okay. Okay, now famine. What is famine? Yes, anyone? What is famine? कोणी सांगणार का? Yes, what is famine? Okay, Siley. Ma'am, am I audible? Yes. Ma'am, famine is a condition in which the dry becomes land, the land becomes dry, and it does not have no more fertile for the plants to be grown, and there is lack of water in that place. Okay, very good. Very well explained. Okay, so simply famine means drought condition where the soil or the land becomes infertile, okay, or it lacks the main ingredient water. Okay, from 1860 मराठी मध्ये आपण त्याला दुष्काळ म्हणतो. दुष्काळ पडतो म्हणजे जमीन पूर्णपणे सुकते, पाणी तिथे बिलकुल पाणी राहत नाही आणि त्या कारणाने जमिनीत शेतकरी पीक घेऊ शकत नाही. तुम्ही आता पण पाहत असाल न्यूज मध्ये सध्या तर कोविडचं पॅन्डेमिक चालू आहे त्यामुळे त्याच न्यूज असतात. पण त्या अगोदर तुम्ही न्यूज पाहिल्या असतील तर तुम्हाला माहिती असेल की कितीतरी शेतकरी या गोष्टींमुळे आत्महत्या करतात, जी गोष्ट खूप वाईट आहे. येस, पण त्यांची कंडिशन अशी होते की दुष्काळ पडल्यामुळे ते मेनली डिपेंडंट असतात शेतीवर आणि अशा काही गोष्टी जर झाल्या तर ते शेती करू शकत नाही आणि त्यांच्यावर कर्ज असतं. ओके, दॅट्स वाय ते तसं पाऊल उचलतात. म्हणून दुष्काळ एक खूप वाईट कंडिशन आहे शेतकऱ्यांसाठी. ओके, फ्रॉम 1860 to 1900 India faced great famine, but the British rulers did not take much efforts to overcome it. Similarly, not much expenditure was made on provision of water supply. 1860 ते 1900 म्हणजे किती वर्ष झाली पहा. या एवढ्या मोठ्या काळात भारतात खूप मोठे मोठे दुष्काळ पडले, खूप मोठे मोठे फेमाईन कंडिशन उद्भवली. ओके, दुष्काळ पडले, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी हा दुष्काळ संपुष्टात आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत. आणि पाणी पुरवठा, जर दुष्काळ ही एक कंडिशन आहे नैसर्गिक,
बरोबर. इट इज अ नॅचरल प्रोसेस. आपण एखाद्या जमिनीतलं पूर्ण जाऊन पाणी काढून घेऊ शकतो का? तिला सुकवू शकतो का? नाही. ही एक नॅचरल प्रोसेस आहे, नैसर्गिक क्रिया आहे. पाऊस न पडल्यामुळे ती आढळते. ओके, पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ घडून येतो. पण जर वॉटर सप्लाय आपल्याकडे चांगला असेल, एखाद्या ठिकाणी पाणी नाहीये आणि आपण पाण्याचं दुसऱ्या ठिकाणी पाणी साठवून ठेवलेलं आहे, तर आपण ते पाणी तिकडे इमिजिएटली प्रोव्हाइड करू शकतो, राईट. म्हणजेच वॉटर सप्लाय जर आपल्याकडे चांगला असेल तर आपण त्या कंडिशन मधून बाहेर येऊ शकतो. पण ब्रिटिशांनी या वॉटर सप्लायच्या कामावर सुद्धा खर्च केला नाही. ओके. डेव्हलपमेंट इन ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन सिस्टीम. ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, वाहतूक. ओके, वाहतूक व्यवस्थेत काय सुधारणा झाली ब्रिटिशांच्या काळामध्ये बघा. फॉर इन्क्रीज इन ट्रेड अँड कन्व्हिनियन्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, द ब्रिटिश डेव्हलप मॉडर्न फॅसिलिटीज लाईक ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन इन इंडिया. बघा, ब्रिटिशांनी नेहमी स्वतःचा फायदा पाहिला, राईट. मग ट्रेड अँड कन्व्हिनियन्स, इन्क्रीजिंग ट्रेड अँड कन्व्हिनियन्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे व्यापार वाढावा आणि जे प्रशासन आहे यांची सोय व्हावी, प्रशासनात काम करणारी जी लोक आहेत त्यांची सोय व्हावी, याच्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं, भारतामध्ये वाहतूक आणि दळणवळणाच्या आधुनिक सोयी सुविधा निर्माण केल्या. ओके, दे डेव्हलप मॉडर्न फॅसिलिटीज लाईक ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन इन इंडिया. In 1853, first railway ran on the route of मुंबई to ठाणे. ब्रिटिशांच्या काळातच 1853 मध्ये मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे आपल्या भारतात धावली. In the same year, British started telegraph system in India. आणि त्याच वर्षी संदेश पाठवण्याची, तार यंत्राद्वारे तार पाठवलं जायचं पहिले, टेलिग्राफ. ओके, संदेश यंत्रणाद्वारे तार यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा भारतात सुरू झाली. ड्यू टू इट ऑल सिटीज अँड मिलिटरी स्टेशन्स गॉट कनेक्टेड टू वन अनादर. बघा, फोन सुरू झाले मेनली. मग या यंत्रणेने काय झालं, भारतातील जी मेन सिटीज होते, प्रमुख शहरे होती आणि मिलिटरी स्टेशन म्हणजे लष्करी ठाणे होते, ते एकमेकांना जोडले गेले. सिमिलरली द ब्रिटिश ऑल्सो स्टार्टेड दी पोस्टल सिस्टीम. पोस्टल सिस्टीम सुद्धा म्हणजे डाक व्यवस्था, आपण जे बोलतो पोस्टात जातो की नाही आपण, ती पोस्टल सिस्टीम सुद्धा ब्रिटिशांनी सुरू केली आहे. बघा, 1853 मध्ये मुंबई ते ठाणे जी पहिली रेल्वे धावली तिचं चित्र दिलेलं आहे इथे. ओके, due to all these developments, there was a long-term impact on the social life of the Indians. Due to this, there were increasing sense of unity among them. या सर्व सुधारणा जरी ब्रिटिशांनी केल्या असल्या तरी त्या सर्व सुधारणांचा भारतीय समाज जीवनावर खूप जास्त परिणाम झाला आणि देशाच्या विविध भागांमधील लोकांचा दुसऱ्या भागांमधील लोकांशी संबंध वाढला आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एकतेची भावना निर्माण झाली. ओके, येस, this point do you have understood? Development in transport and communication system. Okay, understood. Okay, so can you explain me now how the commercialization of agriculture took place in India? How the commercialization of agriculture took place in India? भारतामध्ये शेतीचं व्यापारीकरण कसं सुरू झालं? Yes, anyone else? Okay, what about others? Nidhi and Karthik, Ameya. Will you answer this? Okay, Nidhi, it was how the commercialization of agriculture took place in India.
How the commercialization of agriculture took place in India. भारतामध्ये शेतीचं व्यापारीकरण कशा प्रकारे सुरू झालं? Okay, so Rudra, you can answer. Yes, ma'am. Am I audible? Yes. Yes, ma'am. Initially, farmers used to cultivate food grains to fulfill domestic needs as well as need of the village. The British government gave encouragements to cash crops like indigo, cotton, tobacco, tea, etc. The shift from cultivation of food grains, the profit-giving cash crops is described as commercialization of agriculture. Thank you, ma'am. Okay. Now, Siley, will you tell me uh, what was the development did the British did in transport and communication system? Which development the British did in transport and communication system? वाहतूक आणि दळणवळणाच्या व्यवस्थेत ब्रिटिशांनी कोणत्या सुधारणा केल्या? Yes, miss. Am I audible? Yes. For the convenience of administration and to increase trade, the British developed transport and communication in India. The first train flight between Mumbai and Thane in 1853. Telegram system connected major cities in military station in 1853. The British introduced the postal services. They had long-term impact on the social life of the Indians. These developments generated a sense of unity among the people of India. These were the development in transport and communication system done by the British government. Okay, good. So, our next topic is decline of traditional industries in India. डिक्लाइन म्हणजे ऱ्हास, संपुष्टात आणणे, संपून टाकणे. ओके. डिक्लाइन ऑफ ट्रेडिशनल इंडस्ट्रीज इन इंडिया म्हणजे भारतातील जे जुने उद्योगधंदे होते ते कसे संपून गेले, त्यांचा ऱ्हास कसा झाला ते आपण पाहणार आहोत. The British government often used taxes on goods exported from India to England. Okay, as we all know, the main government over India was British. Okay, तर या ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केलं, जो काही टॅक्स शेतकऱ्यांकडून किंवा एखाद्या कंपनीकडून एखाद्या सर्व्हिस मॅन कडून आकारला जायचा, तो सगळा टॅक्स त्यांनी पैशाच्या स्वरूपात काय केला, भारताकडून इंग्लंडला सॉरी द ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑप्टेन यूज टॅक्सेस ऑन गुड्स एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया टू इंग्लंड. ओके, भारतातून इंग्लंडला जो काही गुड्स म्हणजे माल, कोणत्याही प्रकारचा माल, अन्नधान्य असेल, कापड असेल, मसाल्याचे पदार्थ असतील, हिरे मोती असतील, असा कोणत्याही प्रकारचा माल जेव्हा इंग्लंडला पाठवला जायचा तेव्हा ब्रिटिश सरकार त्यावर जबरदस्त कर आकारायचं. On the other hand, very less tax was imposed on goods imported from England to India. उलट ते काय करायचे, इंग्लंड मधून जो काही माल यायचा भारताकडे त्यावर खूप कमी कर आकारायचे. भारताकडून इंग्लंड मध्ये जाणाऱ्या मालावर खूप जास्त कर आकारायचे, तर त्या उलट इंग्लंड मधून जो माल भारतात यायचा त्या मालावर अतिशय कमी कर आकारला जायचा. Also, the goods manufactured in England were machine made and hence there was maximum production at minimum cost. आपण पाहिलं की इंग्लंडमध्ये पहिल्यांदा औद्योगिक क्रांती झालेली होती, म्हणून त्यांच्याकडे भारतापेक्षा जास्त मशीन्स अवेलेबल होत्या. ओके, देर वॉज मेनी मशीन्स अवेलेबल ओव्हर देअर इन इंग्लंड इन विथ कम्पेअर्ड टू इंडिया. सो देअर मॅन पॉवर वर्क वॉज व्हेरी लेस, राईट. त्यांच्याकडे काय व्हायचं, उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात व्हायचं, प्रोडक्शन जास्त असायचं, पण त्या प्रोडक्शन साठी त्यांनी
मोजलेली किंमत ही फार कमी असायची, खूप कमी खर्च लागायचा, कारण सगळं मशीन थ्रू व्हायचं. आपल्याकडे मोस्टली लोक काम करायचे, माणसं काम करायची, मग त्यांना दिला जाणारा पगार, त्यांना ज्या सोयी पुरवल्या जायचा त्यावर पैसा खर्च व्हायचा भारतीय जनतेचा, भारतीय सिस्टीमचा. पण इंग्लंडमध्ये तसं नव्हतं, त्यांच्याकडे मशीन्स होत्या, त्यामुळे बहुतेक काम हे मशीनद्वारे केलं जायचं. दॅट्स वाय देअर वॉज अ मॅक्झिमम प्रोडक्शन ॲट मिनिमम कॉस्ट. टू कम्पीट विथ सच चीप प्रोडक्ट्स वॉज डिफिकल्ट फॉर इंडियन आर्टिसन्स. मग अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले, कारण भारतीय कारागिरांची आता सुद्धा तुम्ही कला पाहू शकता. किती छान पेंटिंग, किती छान कोरीव काम करत असतात. ते सगळं स्वतःच्या हाताने करतात तर त्या गोष्टींचे पैसे सुद्धा जास्तच लागणार. पण मग इंग्लंड मधनं जो माल यायचा तो माल मशीनवर बनवलेला असायचा, त्यांना खर्च नसायचा, त्यामुळे ते त्या मालाला स्वस्त भावात विकायचे. मग अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झालं होतं. इव्हेंच्युअली it led to closing down of traditional industries and many artisans became unemployed. मग याचा परिणाम काय झाला, भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद झाले आणि अनेक कारागीर हे निकामी किंवा बेकार झाले, त्यांच्याकडून सगळं काम काढून घेण्यात आलं. ओके, कारण लोक काय करायची, बघा तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात आणि तुम्ही चिकनकारी पद्धतीचा कापड विकत घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यावर हाताने कोरलेली, हाताने विणलेलं डिझाईन असतं, त्यामुळे ते खूप महाग पडतं. ते जर तुम्ही मशीनने विणलेल्या डिझाईन कडे गेलात तर ते तुम्हाला स्वस्त पडेल. मग आपण काय करणार, जो स्वस्त आहे तोच माल घेणार की नाही. मग इव्हेंच्युअली काय होतं, याचा परिणाम कशावर होतो, जे कारागीर हाताने गोष्टी बनवतात, विणतात किंवा एखादी गोष्ट बनवतात स्वतःच्या हाताचा वापर करून, त्यांनी केलेल्या मेहनतीचा मोबदला मिळत नाही आणि परिणामी ते बेकार होतात. ओके, दे बिकेम अनएम्प्लॉयड. येस, अंडरस्टूड. Have you understood this point? How the traditional industries got declined? Yes? Okay. Okay. So now as the ट्रेडिशनल इंडस्ट्रीज गॉट डिक्लाइन, बरोबर, जे पारंपरिक उद्योगधंदे होते ते तर इंग्रजांनी बंद पाडले. मग आता नव्या उद्योगधंदे कसे चालू केले त्यांनी ते बघूया आपण. डेव्हलपमेंट ऑफ न्यू इंडस्ट्रीज इन इंडिया. भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास कसा होत गेला. ड्यू टू द लॅक ऑफ ब्रिटिश सपोर्ट, एक्सपिरियन्स ऑफ मॅनेजमेंट अँड कॅपिटल, द इंडियन बिझनेसमॅन कुड नॉट कम फॉरवर्ड इन लार्ज नंबर. बघा, इंडियन बिझनेसमॅन, भारतातील जे मोठे उद्योजक होते, भारतातील मोठे उद्योजक होते, त्यांना इंग्रज सरकार पाठिंबा देत नव्हतं. ओके, आणि त्यांच्याकडे एक्सपिरियन्स ऑफ मॅनेजमेंट सुद्धा नव्हतं, व्यवस्थापन कसं करायचं याचा अनुभव नव्हता, आणि मेन म्हणजे कॅपिटल, म्हणजे त्यांच्याकडे भांडवलच नव्हतं, पैसाच नव्हता. या गोष्टींच्या अभावामुळे भारतीय जे उद्योजक आहेत, भारतीय बिझनेसमॅन आहेत, इंडियन बिझनेसमॅन could not come forward in large number. ते मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाही. Yet some of them built up their business by overcoming this problem. पण अशा काही अडचणींना मागे टाकून सुद्धा काही भारतीयांनी स्वतःच्या उद्योगधंद्यांची उभारणी केली. In 1853, कवासजी नानाभाई दावर started the first textile mill in मुंबई. मग त्यांच्यापैकीच एक उद्योजक होते कावसजी नानाभाई दावर. यांनी काय केलं, 1853 मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. इन 1855 द फर्स्ट जूट मिल वॉज स्टार्टेड ॲट रिश्रा इन बेंगॉल. आणि बंगालमधील रिश्रा या ठिकाणी जूट मिल म्हणजे तागाची पहिली गिरणी सुरू करण्यात आली. In 1907, Jamshedji Tata established the Tata Iron and Steel Company at Jamshedpur. आता आपण टाटाचं नाव किती मोठ्या प्रमाणात ऐकतो, राईट. तर या टाटा इंडस्ट्रीजची स्थापना केली जमशेदजी टाटा यांनी 1907 मध्ये जमशेदपूर या ठिकाणी. त्यांनी तिथे टाटा आयर्न अँड टाटा स्टील या कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना उभारला.
In India, coal, metals, sugar, cement and chemical industries came to be started. त्याचप्रमाणे या उद्योगधंद्यांसोबत भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट इत्यादी तसेच रासायनिक द्रव्ये इत्यादी उद्योगांना देखील सुरुवात झाली. Yes, understood till here? Yes, please let me know. Have you understood this? Okay. Okay, so can you tell me, Jamshedji Tata started the manufacturing of steel at Tata Iron and Steel Industry established in dash dash. Where Jamshedji Tata started their steel industry? Yeah, it's Jamshedpur. Okay, it's Jamshedpur. No, it's not Mumbai, it's Jamshedpur. Okay. Okay, so can anyone answer how the traditional industries got decline? Yes. And how the traditional workers became unemployed? Like many artisans, how many artisans or traditional workers became unemployed? Yes, Sally. Yes, ma'am. Ma'am, I need to answer how many or how. How? Okay, ma'am. Decline of traditional industry. Sorry. Decline of traditional industries in India. The British government obtained a huge tax on goods exports from India to England. A new era acquired the Western education India with the values of humanism, democracy, nationalism, and liberalism. On the other hand, very less tax was imposed on the goods imported from England to India. Also, the goods manufactured in England were machine-made, and hence there was maximum production and minimum cost. To compete with such cheap products was difficult for the Indian artisans. Eventually, it led to a closing down of traditional industries, and many artisans become employed. Un- Unemployed. unemployed. Good. Okay. How the new industries developed in India? How the new industries developed in India? Yes, anyone? Yes, Rudra? Yes, ma'am. Am I Yes. Yes, ma'am. In spite of lack of support from the British government and compounded with lack of experience and management experience, Indian businessmen were able to build their business through they were few in numbers. Kawajsi Nanabhoi Davar started first cotton textile mill in Mumbai in 1853. First jute mill was started at Dishra in Bengal in 1865. Jamshedji Tata started the first steel plant, the Tata Iron and Steel Company at Jamshedpur in 1907. Coal, metal, sugar, cement and chemical industries were also developed gradually. Thank you, ma'am. Okay. So our last point is social and cultural effects. Okay. Social and cultural effects. म्हणजेच सामाजिक आणि सांस्कृतिक असे कोणते परिणाम झाले भारतावर?
In the 19th century, Europe, a new era took shape on the basis of values like humanitarianism, democracy, nationalism, liberalism, etc. This change in West led to obvious repercussion on India. बघा 19व्या शतकात काय झालं युरोपमध्ये ह्युमॅनिटॅरिझम म्हणजेच मानवतावाद, डेमोक्रेसी लोकशाही, नॅशनलिझम राष्ट्रवाद आणि लिबरलिझम उदारमतवाद या सगळ्या गोष्टी या सगळ्या मूल्यांवर आधारित नवं युग युरोपमध्ये साकारलं गेलं होतं. These changes in the West led to obvious repercussions on India. मग या सगळ्या पाश्चिमात्य गोष्टींचा प्रभाव भारतात सुद्धा उमटणे हे स्वाभाविकच होतं. For carrying out administration, the British had to understand the Indian society. मग त्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं त्यांचं प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाज कसा आहे त्याची ओळख सुद्धा त्यांना करून घ्यायची होती. For this purpose, they started studying tradition, history, literature, as well as music, flora, fauna of India. ओके मग हे सगळं भारताला समजून घेण्यासाठी त्यांनी भारताचा इतिहास, साहित्य, कला, संगीत, पक्षी, प्राणी यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. In 1784, Sir William Jones, an English officer, established the Asiatic Society of Bengal at Kolkata. मग 1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी काय केलं या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल नावाची एक संस्था स्थापन केली. Max Muller, a German thinker, was a devout scholar of Indian religion, language and history. Due to these examples, there aroused feelings among newly educated Indians to study Indian religion, history and tradition. बघा अजून एक जर्मन विचारवंत होता मॅक्स म्युलर नावाचा. याने काय केलं भारतीय धर्म, भाषा, इतिहास याचा त्यांनी खूप छान अभ्यास केला होता. या उदाहरणांमुळे आपला धर्म, आपला इतिहास आणि आपली परंपरा यांचा अभ्यास आपण करायला हवा याची जाणीव जे नवशिक्षित भारतीय होते त्यांना होऊ लागली. The British introduced many laws in India. In 1829, Lord William Bentinck passed the Sati Prohibition Act. In 1856, Lord Dalhousie passed the Widow Remarriage Act. These acts were responsible for social reforms. मग काय झालं बघा इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले आणि त्यापैकी काही कायदे हे भारतीयांच्या फायद्याचे होते. जसे की 1829 मध्ये लॉर्ड बेंटिक याने सतीबंदीचा कायदा केला. सतीबंदी म्हणजे सती म्हणजे काय माहितीये तुम्हाला जर एखाद्या स्त्रीचा पती वारला तर तिने सुद्धा त्याच्यासोबत सती जायचं म्हणजे त्याच्या चितेमध्ये उडी घ्यायची. मग ती पद्धत बंद केली ब्रिटिशांनी. तसेच लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता दिली. सुरुवातीच्या काळात भारतामध्ये जास्त औषधं वगैरे अवेलेबल नव्हती आणि बालविवाह सुद्धा केला जायचा. त्यामुळे कितीतरी मुली लहान असतानाच त्यांच्या नवऱ्यांचं निधन व्हायचं. मग या मुली तशाच ठेवल्या जायच्या. पण लॉर्ड डलहौसीने काय केलं पुनर्विवाह कायदा मान्य केला देशात. त्यामुळे काय केलं या मुलींचं जीवन सुधारू शकलं. For carrying out administration in India, the British required English educated Indians. मग भारतामध्ये प्रशासन चालवायचं आहे म्हणूनच ब्रिटिशांनी काय केलं इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची त्यांना गरज होती. According to recommendation of Lord Macaulay in 1835, English education started being imparted in India. बघा 1835 मध्ये लॉर्ड मेकॉलेच्या शिफारसीनुसार भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात करण्यात आली. Through new education, Indians were introduced to Western thoughts, modern reforms, science and technology. मग या नवीन शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टींची भारतीयांना ओळख करून देण्यात आली.
In 1857, universities were established at Kolkata, Mumbai, and Madras, that is Chennai. The Western educated middle class Indians led the social reform movement in India. मग 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठ देखील स्थापन करण्यात आली. जर तुम्ही कधी हे सगळं चालू झाल्यावर मुंबईला गेलात तर तुम्ही तिथे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई पाहू शकता, जे पूर्ण दगडाची इमारत आहे, पूर्ण दगड इमारत आहे जी इंग्रजांनी बांधली होती. ओके. येथे या सगळ्या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली आणि ज्या विद्यार्थ्यांनी पाश्चात्य शिक्षण घेतलेलं आहे अशा काही मध्यम वर्गातील भारतीय विद्यार्थ्यांनी काय केलं, सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचं नेतृत्व भारतात केलं. ओके. So we have completed our lesson and almost all the questions that have given in your textbook. Yes, all the question आणि काही additional questions सुद्धा आपण घेतलेले आहेत. Yes, am I right? Okay, so everyone has understood this lesson. Let me know in the chat box you all have understood this lesson. Anyone has any doubt? Yes. Okay. Yes, Mansi, do you have any doubt? No. Okay. Thank you. So you all can leave the class now. Your homework will be you have to write these question answers, all the question answers in your notebook. Okay. So you can leave now. Bye bye everyone. Bye, ma'am. Thank you, ma'am. Bye. Bye, ma'am. Thank you. Bye.